इंग्लिशमध्ये बेंजामिन फ्रँकलिनचा एक कोट आहे. त्या कोटमध्ये दोस्त हा शब्द वापरला आहे. तर काय आलं तुमच्या मनात? दोस्त म्हणजे आपल्यासाठी मित्र आहे, पण इथे बेंजामिन फ्रँकलिनने वापरलेला आहे, विच इज फादर ऑफ युनायटेड स्टेट. त्यामुळे हा दोस्त शब्दाचा अर्थ काय आहे याची क्युरियोसिटी मला होती. त्या शब्दाचा अर्थ सांगण्यापूर्वी मी आधी तुम्हाला तो कोट वाचून दाखवतो. दोज डू लव्ह लाईफ, देन डू नॉट स्क्वेंडर टाईम, फॉर दॅट्स द स्टफ लाईफ इज मेड ऑफ. म्हणजे तुला आयुष्य प्रिय आहे का? दोज डू लव्ह लाईफ, मग वेळ वाया घालू नकोस. देन डू नॉट स्पेंडर टाईम, कारण आयुष्य याच गोष्टींपासून बनलेलं आहे. फॉर दॅट्स द स्टफ लाईफ इज मेड ऑफ. तर वेळेचं महत्त्व सांगितलं आहे बेंजामिन फ्रँकलिननी. तर दोस्त हा जो शब्द सुरुवातीला वापरलेला आहे याचा ॲक्च्युली प्रेझेंटमध्ये आपण डू ह्या शब्दाला वापरतो. म्हणजे डू समथिंग, काहीतरी कर. तसं तेव्हा दोस्त हा शब्द वापरायचा, DOST, दोस्त. आणि कारण की तुम्ही जर कार्यकाळ बघितला त्यांचा बेंजामिन फ्रँकलिनचा, तर ते 17व्या शतकात त्यांनी हे लिहिलेलं आहे कोट. आणि माझ्यासाठी पहिल्यांदा होते, नवीन. तुमच्यासाठी पण आहे का? असेल तर शेअर करा. धन्यवाद.